आता आपण बॅक्टेरियोलॉजिकल टेस्ट किटचं परीक्षण कसे करायचे ते बघणार आहोत। यासाठी लागणार आहे आपल्याला पाण्याचा नमुना आणि एक H2S वायल। सर्वप्रथम H2S वायलचं झाकण खोलून त्यामध्ये 20 ml पाणी टाकायचे आहे। आपल्या बॉटलला मार्क दिलेला आहे ॲरो, काळ्या रंगाचा ॲरो, त्या ॲरोपर्यंत आपल्याला पाणी भरून द्यायचं आहे आणि त्याला झाकण व्यवस्थित लावून टाकायचं आहे आणि त्यानंतर त्याला हलवायचं आहे। त्यामध्ये एक गोळी दिसेल तुम्हाला, ती गोळी पूर्णपणे विरघळण्यापर्यंत आपल्याला ते हलवायचं आहे। गोळी विरघळल्यानंतर तुम्हाला दिसत असेल की पाण्याचा रंग हा पिवळा झालेला आहे। आता हे वायल आपल्याला H2S वायल एका उष्ण ठिकाणी, म्हणजे की ज्याचं टेम्परेचर आपलं 27 डिग्रीच्या वर आहे, म्हणजे 35 ते 37 डिग्री सेल्सिअस पर्यंतच्या टेम्परेचरला आपल्याला हे ठेवायचं आहे 24 ते 48 तास। 24 ते 48 तास याला ठेवल्यानंतर त्याला ऑब्झर्व करायचं आहे की त्याचा रंग काही बदललेला आहे का। 24 ते 48 तासानंतर जर पाण्याचा रंग काळा झालेला आहे तर ते पाणी आपल्या पिण्यायोग्य नाही। जर पाण्याचा रंग पिवळाच आहे तर ते पाणी आपल्या पिण्यायोग्य आहे।